पोखरामध्ये तुम्ही आता तिकडे काय प्रॉब्लेम नाही ना? नाही इकडे काय प्रॉब्लेम नाही. आम्ही सुखरूप आहे इकडे. ओके ओके. आणि आमचे ते ग्रुप मॅनेजमेंट आहेत ना, ते पण सर आमच्या सोबतच आहेत. किती लोक आहेत तुम्ही? किती लोकांचा ग्रुप आहे? आमचा 10 लोकांचा आहे. तुम्ही तिकडे महाबळेश्वरवरून आलेत? महाबळेश्वरवरून 6 आणि टापोळ्यावरून 4. अच्छा अच्छा अच्छा. हा, अजितनी सांगितलं आता. तुमचा ग्रुप माणूस कोण आहे? मॅनेजर, ग्रुप प्रमुख कुठे आहेत? ते आहेत ना, आमच्या सोबतच आहेत सर. नमस्ते सर। हाँ का अभी पोखरा में है क्या आप लोग? हम लोग पोखरा में सर सब टूर सिस्टमेटिकली चल रहा है, कोई प्रॉब्लम नहीं है। नहीं, कितने काठमांडू से आगे हुआ है। तुम्हारे कितने ग्रुप में कितने लोग हैं टोटल? क्या सर? आपके ग्रुप में कितने लोग हैं टोटल? हम लोग टोटल 12-15 लोग हैं, 12 लोग हैं सर टोटल। अच्छा, मतलब लेडी आप स्पेशल टूर है कि हाँ लेडी स्पेशल है, लेडी स्पेशल के लिए रखा है। 22 अगस्त का टूर था, वही ऑर्गेनाइज किया है। अच्छा, आपका क्या टूरिस्ट का क्या नाम है? मेरा नाम सतीश बिडवे है सर, मैं लातूर से हूँ। बिडवे? कंपनी का नाम है, हाँ यस सर। अरे बिडवे म्हणजे मराठी आहेस ना तू? हो मराठी सर। काय हिंदी बोलतो रे? हा बरं ठीक आहे. बरं सगळे ठीक आहेत ना? आपले लोक सेफ आहेत ना? हो सर, सगळं टूर व्यवस्थित चालू आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये। उद्या आम्ही मनोकामना देवीला जाणार आहे उद्या। अच्छा, मग ते पुराचा जो विषय आहे तो लांब आहे ना तुमच्यापासून खूप? खूप लांब आहे सर ते. ऍक्च्युअली ते 120 किलोमीटर काठमांडूच्या पुढे आहे आणि ते त्रिशूला नदीला कनेक्ट होतं. ते जे पाणी येणार आहे ते त्रिशूला नदीला येणार आहे. त्रिशूला नदी काठमांडू आणि पोखरा आणि काठमांडू मध्ये जे रस्ता आहे त्यामध्ये ते त्रिशूला नदी येते. ते ऑलरेडी गव्हर्नमेंट ते बंद करून ठेवलेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. ओके. तिकडे जाऊ नये कोणी पण. पण मग आता रोड असं तरी चालूच आहे. आता तुम्ही बाय रोड तिकडे जाणार का सगळे? त्या कुठे आम्ही मनोकामना देवी जाणार आहेत. मनोकामना देवी झाल्यानंतर मग चितवण लुबिनी करून मग रिटर्न येणार आहेत. स्किप करणार आहेत काठमांडू, आम्ही स्किप करणार आहे उद्या. हा, ते काठमांडू मध्ये तर प्रॉब्लेम आहे ना, तिकडे कशाला जायचं? आता ऑलरेडी गाड्या तिकडे अडकलेल्या आहेत, मग ते ट्रॅफिक जॅम होणार. परत ऑलरेडी तिकीट वगैरे काढलेलं आपलं रिटर्नचं, मग ते गरज नाही तिकडे. मग तुम्ही कुठल्या एअरपोर्टनी इकडे येणार? आम्ही गोरखपूर मध्ये बाय रोड येणार ना? ते बॉर्डरला आहे ना? हो अच्छा अच्छा. बरोबर. लुबिनीला जाणार आहे सर. लुबिनी सिद्धार्थनगर लुबिनी आहे ना बॉर्डर होती, तिकडे ते कव्हर करून येणार आहे रिटर्न. अच्छा, आणि मग तिथून बाय रोड गोरखपूर एअरपोर्ट आणि गोरखपूर एअरपोर्ट वरून इकडे येणार असं? म्हणजे आता तुम्ही जिकडे जाणार तिकडे बघा, पहिला माहिती घ्या. तिकडे काय प्रॉब्लेम तर नाही ना? नाही काहीच प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित आहे. ओके ओके. आणखी दुसरे तुमच्या या पोखरामध्ये आणखी लोक आपले महाराष्ट्रातून आणखी कुठे कोण कोण आलेत तिकडे? हो, आम्हाला मुक्तीनाथ मध्ये भेटलेले सर. आपले कोरेगावचे होते, काही साताराचे होते, पुण्याचे पण होते. मुक्तीनाथ मध्ये भेटलेले परवा. हा, म्हणजे ते पण सेफच आहेत. हा, म्हणजे हा पूर्ण एरिया तुम्ही जिकडे आहात तो सेफ एरिया आहे ना पूर्ण पोखरा? येस सर. तुम्ही इथे पोखरात आहात? हो पोखरात आहे सर. हा, पोखरामध्ये काय प्रॉब्लेम नाही? नाही काहीच नाही. ठीक आहे. चालेल. हा हा, सर जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी उपजिल्हा प्रमुख आहे आपल्या शिवसेनेची. अच्छा. बर काळजी घ्या सगळे लोक. हो आहे सगळे व्यवस्थित आहे. पालकमंत्री महोदय कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आपल्या. बर सर 2 दिवस झालं त्यांचं कॉर्डिनेशन आहे. ओके. सगळं व्यवस्थित चालेल. अच्छा. बाकी तुम्हाला आता तिथं काय हे नाही ना, काय तुम्हाला मदत सहकार्य काय तिथे लागेल काय? नाही सर, आता तरी सध्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. टूर वाले मॅनेज आपले सर आहेतच, त्यांचं पण चांगली साथ लाभली आम्हाला. ओके. आणि सगळं व्यवस्थितच चालू आहे. हा चालेल. बरं, आता तुम्ही जिकडे प्रॉब्लेम आहे तिकडे जाऊ नका त्या साईडला. नाही सर, आम्ही ते स्किप केलं. काठमांडूला जायचं ना.